नमस्ते. आज आपण बनवणार आहोत पारंपरिक तुरीच्या डाळीचे वरण. त्यासाठी एक वाटी तूर डाळ कुकरमध्ये घेतलेली आहे आणि ती मी आता स्वच्छ पाण्याने धुणार आहे. तुरीच्या डाळीमध्ये मी पाणी घालून आता ती स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. 2 ते 3 वेळेला तुरीची डाळ स्वच्छ पाण्याने धुवून झालेली आहे. आता मी त्यामध्ये 1 चमच हळद ॲड करते आणि कुकरचे टोपण लावून मी आता ती 2 ते 3 शिट्ट्यामध्ये छानसर शिजवून घेणार आहे. ही पहा, डाळ शिजवून झाली. डाळ घट्टसर शिजवून झालेली आहे. आता ती मी रवीने एकसारखी घोटून घेत आहे. अशा पद्धतीने चवीनुसार या डाळीमध्ये मी नमक घातले आहे. याला आता मी तुपाची फोडणी देणार आहे. त्यासाठी पातेल्यात 1 चमच तूप घालत आहे. तूप चांगले गरम झाले की यामध्ये आपल्याला हिंग आणि हळद घालायचे आहे. तूप चांगले गरम झाले आहे. आता मी हिंग यामध्ये घालते. हळदही यामध्ये मी घालते. आता तुपाच्या तडक्यामध्ये या 2 गोष्टी छान भाजून घेऊया आणि लगेचच आपण यामध्ये आता शिजलेली डाळ ॲड करूया. ही डाळ चांगली मिक्स करूया या 2 गोष्टींमध्ये. आणि आता ही उकळी आली की हे छानसर वरण तयार झाले आहे. नैवेद्यासाठी हे वरण खूपच छान लागते. मला आवडते. तुम्ही हे करून बघा.